टिंग फाउंडेशनचा आज 14वा वाढदिवस। मी पूनम चंद्रकांत खुळे, ट्रस्ट टिंग फाउंडेशनमध्ये मी सर्टिफाईड ब्रेस्ट हेल्थ केअर प्रोफेशनल म्हणून 2015 पासून काम करते। सर्वप्रथम मी पहिल्यांदा जेव्हा ट्रस्ट टिंग फाउंडेशनला आले त्यावेळेस मी पूर्णांध होते, पण 2 पावलं चालण्यासाठी पण मला दुसऱ्याची मदत घ्यावी लागायची, कारण मी मधून अंध झाले होते। पण जेव्हा हळूहळू ट्रस्ट टिंग फाउंडेशनमध्ये यायला सुरुवात केली, या कामाला जॉईन केलं, त्यानंतर मी हळूहळू स्वतंत्रपणे एकटी येऊ शकले आणि मला पूर्ण कॉन्फिडन्स आला की मी हे काम करू शकते। अर्ली डिटेक्शन ब्रेस्ट कॅन्सरचा कोर्स केल्यानंतर यामध्ये आम्ही माझ्यासारख्या बहिणींना किंवा मुलींना ब्रेस्ट हेल्थची तपासणी करतो। त्यामध्ये काही चेंजेस असतील तर आम्ही त्याप्रमाणे त्यांना काही सजेस्ट करतो। मी पहिल्यांदा जेव्हा गुरमे हायस्कूलमध्ये काम घेण्यासाठी गेले त्यावेळेस माझा अनुभव असा होता की तिथल्या मुलींना आम्ही अंध आहे किंवा या ताईला दिसतच नाही, ती आमच्यासाठी काय करणार किंवा आम्हाला काय सांगणार, असं त्यांचं रिॲक्शन होती। पण नंतर जेव्हा आम्ही त्यांची जांच केली ब्रेस्टमध्ये काही चेंजेस असतात, म्हणजे पूर्ण नॉर्मल असेल तर 1 देतो आणि थोडेसे हार्मोन चेंजेस असतील मंथली तर 2 असतं, 1 आणि 2 असेल तर नॉर्मल असतं। पण त्याच्या पुढे जर चेंजेस असतील तर 2+ किंवा 2++ असे आम्ही फाइंडिंग्स असतात आमचे। ज्या मुलींना 2++ होतं त्यांना आम्ही असं सांगितलं की तुमचं डायट व्यवस्थित नाहीये, तुम्ही चिप्स खाताय किंवा हिरव्या पालेभाज्या कमी खाताय। त्यानंतर जेव्हा फाइंडिंग्स कम्प्लीट झाले किंवा जांच करून कम्प्लीट झाली तेव्हा मुलींनी स्वतःहून विचारलं की ताई तुम्हाला खरंच दिसत नाही का, थोडंफार तरी दिसत असेल। आम्ही नाही म्हटलो तेव्हा त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला नाही, कारण त्यांना अशी खात्री होती की ताईने जे सांगितलं ते बरोबर होतं, पण तिला जर दिसतच नसेल तर ती आम्हाला हे कसं सांगू शकते। पण नंतर जेव्हा तिला विश्वास पडला की मला दिसत नाहीये तेव्हा ती स्वतःहून येऊन मला गळाभर घेतली आणि म्हटली ताई थँक्यू, मला खूप महत्वाची आणि मोलाची माहिती दिली। या विषयावर शक्यतो कोणी बोलत नाही, लाज वाटते किंवा भीती वाटते, म्हणून हा विषय मुलींमध्ये समाजामध्ये बोलला जात नाही। नंतर मग हळूहळू आम्ही कॅम्प घेतच राहिलो, शाळेमध्ये किंवा कुठं महिलांचा कॅम्प होतो। लॉकडाऊनच्या आधी आम्हाला मुलींमध्ये 33% किंवा 34% असे चेंजेस दिसत होते, पण लॉकडाऊन नंतर आम्ही जेव्हा कॅम्प्स घेतले त्यामध्ये 65% मुलींमध्ये चेंजेस दिसायला लागले। लॉकडाऊनमध्ये आपल्या शरीरावर, मनावर खूप परिणाम झाला, त्याचप्रमाणे मुलींच्या ब्रेस्ट हेल्थ केअरवर पण याचा परिणाम दिसून आला। ही सगळे आकडेवारी बघून आमच्या असे लक्षात आले की याची समाजाला किंवा समाजातील मुलींना, माझ्यासारख्या बहिणींना या गोष्टीची किंवा आम्ही जे काम करतो या कामाची खूप गरज आहे। या कामाच्या माध्यमातून मी समाजाची एक वेगळ्या प्रकारे किंवा वेगळ्या विषयात सेवा करू शकते, कारण या क्षेत्रात कामाचा अवेअरनेस किंवा या विषयावर मुलींना, महिलांना अवेअरनेस खूप कमी आहे, त्यामुळे याची खूप गरज आहे समाजाला। आणि हे काम आम्ही जेव्हा करतो तेव्हा मला तर पर्सनली खूप आनंद होतो, कारण मला दिसत नसून पण मी समाजाचा एक घटक असल्यामुळे समाजातील महिलांना किंवा मुलींना माझी मदत होऊन त्यांचं आरोग्य वाचलं जातं। किंवा अर्ली डिटेक्शन ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे कॅन्सर होण्यापासून भरपूर महिला वाचवू शकतात, याचा मला खूप आनंद होतो। मी बँकेत जॉब करत असले तरी पण या कामामध्ये मला वेळ
ट्रस्टिंग पिंक फाउंडेशनला 2021ला जॉईन केलं. जेव्हा जॉईन केलं तेव्हा इथलं सगळ्या कामाचं मी बघितलं, कशा पद्धतीने काम केलं जातं, कशा पद्धतीने ब्रेस्ट एक्झामिन करून मुलींना किंवा बायकांमध्ये होणारे चेंजेस कशा पद्धतीने फाइंड केलं जातं आणि ते पण स्पर्शाने आम्ही करू शकतो हे माझ्या लक्षात आलं. पण हे सगळं करत असताना जे काही डेटा एंटर केलं जात होतं, जे काही पेशंटची हिस्ट्री घेतली जात होती ती सगळं पेपरवर्कवर होतं. त्यामुळे मला प्रॉब्लेम येत होता ते काम करताना, कारण माझ्याकडे ते काम दिलं होतं मॅडमनी हिस्ट्री घेण्याचा किंवा पेशंटचे डिटेल्स जे आहेत ते एंटर करण्याचा. मला दिसत नसल्यामुळे मला ते पेपरवर्क करायला डिफिकल्ट येत होतं. त्यामुळे मला एक असं सुचवावंसं वाटलं की मॅडम हे जे काम आहे ते आपण डिजिटली करू शकतो का. तर मी मॅडमला सजेस्ट केलं की जे काय आपण हिस्ट्री घेतो, जे काही डिटेल्स घेतो, जे काय आपण पेपरवर्क जेवढं काय आहे तेवढं आपण डिजिटल फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करू शकतो का. तर मॅडमने याला रिस्पॉन्स दिला की त्यांनी मला सजेस्ट केलं की तू कशा पद्धतीने करू शकतो तसं विचार कर. मग मॅडमला सांगितलं की आपण एकतर गुगल फॉर्मच्या थ्रू आपण इझिली हे एंटर करू शकतो, जेणेकरून पेपरवर्क काम वाढेल. पेपरवर्क केल्याने काय होतं, तर आधी पेपरवर एंटर करून घेणार, परत ते मॅडमला अजून एक एक्स्ट्रा काम वाढत होतं की ते सगळं डेटा एंटर करायला दुसऱ्यांकडे द्यावं लागत होतं. एक्सेलमध्ये डेटा अनालिसिस करून द्यायला वगैरे हे एक्स्ट्रा काम वाढत होतं. तर तेच काम डायरेक्टली आम्ही जर गुगल फॉर्म थ्रू केलं किंवा डायरेक्टली एक्सेलमध्ये केलं तर जिथे डबल काम होत होतं ते एकाच वेळी काम कम्प्लीट होईल असं मला वाटलं. म्हणून मी मॅडमने सजेस्ट केलं की सजेस्ट केल्यामुळे मॅडमला पण ते पटलं. तर तेव्हापासून आमचं आता थोडं दरवेळी थोड्या ह्याच्यानी आम्ही आता हे डिजिटल फॉर्मॅटमध्ये डेटा एंटर करतोय कॅम्पमध्ये, प्रत्येक कॅम्पमध्ये. आता सध्या तरी दोन्ही यूज करतो, पेपरवर्क पण आणि डिजिटल फॉर्मॅटमध्ये पण मला असं कॉन्फिडन्स आहे, असं एक मी टार्गेट आहे माझं की या ट्रस्टिंग पिंक फाउंडेशनमध्ये मी टेक्निकल लीडर म्हणून काम करते. तर काम करत असताना मी असं टार्गेट ठेवलं की पुढच्या वर्षी जे काही कॅम्प होतील किंवा पुढच्या वर्षी किंवा पुढच्या 2 वर्षात जे काही कॅम्प होतील ते सगळं कॅम्पमधला डेटा डिजिटल फॉर्मॅटमध्येच होईल. तिथं कम्प्लिटली पेपरलेस काम होईल असं मी टार्गेट ठेवलेलं आहे स्वतःशी. आणि हेच मी बाकीच्या माझ्या टीमकडून पण एक्सपेक्ट करते की त्यांनी मला कोऑपरेट करावं. धन्यवाद.